महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत। महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी आज बजेट सादर करताना म्हटलेलं आहे। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार याची महिला वाट पाहत आहेत। बघा, तुमच्या आतापर्यंत या ठिकाणी 19वे हप्ते जे आहेत तुम्हाला जमा झालेले आहेत। काही लाडक्या बहिणींना 18 हप्तेपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंतचे पैसे आलेले होते, ते 19व्या हप्त्याची वाट पाहत होत्या। आता 19वा हप्ता ज्यांना जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणी 20वा हप्ता म्हणजेच हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत। तर बघा, तुमची ही योजना जी आहे या ठिकाणी कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी बोलताना सांगितलेले। त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी भेटत राहणार आहे, परंतु त्या महिन्यामध्ये हे पैसे येताना दिसत नाहीत। पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होतात, मात्र जानेवारी महिन्याचं तसं झालं नाही। जानेवारी महिन्याचा हा हप्ता जो आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेट झाला। तर प्रत्येक महिन्यामध्ये अशाच पद्धतीने कुठल्या ना कुठल्या कारणाने हा हप्ता लेट होताना दिसत आहे। पैसे भेटत आहेत, मात्र जे वेळेवरती पैसे भेटायला पाहिजेत त्या महिन्यामध्ये ते भेटताना दिसत नाहीत। त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करावी अशी मागणी आता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे। तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो? मग कुठलीही त्या महिन्यातील असेल किंवा पुढच्या महिन्यातली एक तारीख सरकारने फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये वाट पाहावी लागणार नाही, कारण की त्यांची विविध आर्थिक कामं जे आहेत त्याच्यामुळे अडकून पडतात। तर लाडक्या बहिणींना एक तारीख फिक्स झाल्यास त्याचा मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो। तर तुमची मागणी आहे का एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तुम्हाला वाटत असेल सरकारने एक तारीख फिक्स करावी तर हो म्हणून नक्की सांगा। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता आता जमा होणार आहे, त्याच्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता आता जमा होणार आहे। पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 24 मार्च 2026 रोजीचा या ठिकाणी आपण पाहू शकता हा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबद्दल, म्हणजेच तुमचं जे या ठिकाणी हप्ता जो आहे तो वितरण करण्याबद्दलचा हा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। अखेरकार लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी बातमी असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो या ठिकाणी निधी जो आहे तो वितरित करण्याबद्दलचा हा GR जो आहे 24 मार्चला म्हणजेच काल या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, वित्त विभागाच्या संदर्भातील परिपत्रकान्वये या ठिकाणी मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाडक्या बहिणींना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी म्हणजेच वितरण करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली जवळपास 277.26 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना या ठिकाणी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर बघा, आता याच्यामध्ये फक्त आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचा निधी जो आहे 277.26 कोटी इतका निधी जो आहे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण
प्रणालीवरती वितरित करण्यात आला आहे आणि सरळ निधी वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा असं या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. तर पाहू शकता हा शासन निर्णय जो आहे या ठिकाणी काल प्रसिद्ध झालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय या ठिकाणी महत्त्वाची आणि आनंदाची या ठिकाणी ही बातमी आहे. कारण की बघा फेब्रुवारी महिन्याचा या ठिकाणी निधी जो आहे तो वितरित करण्यासाठीचा हा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची अपडेट आपण बघत आहोत. तर बघा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या होत्या. त्याच्याबद्दलचा आता GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. कारण की मार्च महिना संपत आलेला आहे तरी देखील 18वा आणि 19व्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नव्हती. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार असा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता. आता मात्र या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा होण्यासंदर्भातला GR प्रसिद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये 277 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आता 277 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्यानं येत्या काही दिवसांमध्येच फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम आता लाडक्या बहिणींना दिली जाऊ शकते. तर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात त्याच्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे येत्या काही दिवसात म्हणजेच ह्या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंतच तुम्हाला आता हा जो निधी आहे तुमच्या खात्यावरती DBTद्वारे वितरित केला जाऊ शकतो. कारण की एकदा GR आलेला आहे याच्यानंतर आता पुढची प्रोसेस जी आहे DBTद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जाऊ शकतात. मात्र बघा आता KYC जी प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये जी दुरुस्ती करण्यासाठीची मुदत जी आहे 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु त्याच्यामध्येही पात्र सर्व ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांचा देखील लाभ जो आहे तो भेटू शकतो. मात्र 31 मार्च नंतर त्याची प्रक्रिया चालू केली जाऊ शकते. मग हे मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला एप्रिलमध्ये त्या लाडक्या बहिणींचे थकीत पैसे भेटण्याची देखील शक्यता असू शकते. सध्या तरी मग हा फेब्रुवारीचा राहिलेला जो स्थगित हप्ता होता जो की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यामध्येच भेटणं गरजेचं होतं, मात्र मार्च महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे जे आहेत फेब्रुवारी महिन्याचे मग भेटण्याची शक्यता असू शकते. तर KYC दुरुस्तीची तुमची 31 मार्चपर्यंतची ही संधी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्यानंतर त्या योजनेत काही निकष तयार करण्यात आले होते. त्या निकषानुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार होता. तर या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं लाभार्थींसंदर्भात विविध विभागाकडून प्रथम माहिती मागवली होती. त्यानंतर राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना KYC करण्यास सांगण्यात आलेलं होतं. तर KYC प्रक्रियेत मोबाईलवरून किंवा संगणकावरनं पूर्ण करायची होती. ती पूर्ण करताना काही महिलांकडनं चुकीचे पर्याय निवडले गेल्याचं समोर आलेलं होतं. यामुळे ज्या महिलांकडनं चुकीचे पर्याय निवडले गेले होते त्यांना दुरुस्तीची संधी जी आहे 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आली होती. आता लाडकी बहीण योजनेची KYC दुरुस्त करण्यास महिलांकडे अवघे 5 ते 6 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. तर KYC प्रक्रिया सुरू केल्यानं लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये घट देखील झालेली आपण बघितलेली असेल. महिला व बालविकास विभागाने KYC प्रक्रिया सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत घट झाली आहे. काही महिलांनी लाडकी बहीण योजनेची KYC केली नसल्यानं त्यांना लाभ बंद झाल्याचं देखील समोर आलेलं होतं. मागच्या वेळेस आपण त्याची देखील माहिती बघितलेली होती. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. ते महत्त्वाचं म्हणजे तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता वितरित करण्यास सुरुवात होऊ शकते. कधीही हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. अजून तुम्हाला याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.